नुसतं शिंदे साहेबांनी फोन केला आणि मला विचारलं, भुमरे साहेब तुम्ही कुठे? म्हणलं साहेब मी बंगल्याने. शेवटी 70 सीटला फोन लावा. मी 70 सीटला फोन लावला, सगळ्या आमदारला फोन लावला. साहेब गंमत अशी, सगळे आमदार माझ्या बंगल्यावर आले आणि नेमकं खैरे साहेब तिथं आले. आता ते योगा असं आहे, खैरे साहेब म्हणजे भुमरे मला तुमचा बंगला दाखिला नाही, मला जेव घातला नाही, पण आमच्या मनात कपट होतं, त्यांना सांगताच आहे ना, मला म्हणता येई ना की आम्हाला बाहेर जायचं म्हणून. आणि खैरे साहेबांनी जेवायला बसायचं तितक्या 70 सीट आली. खैरे इतके खुश झाले, एक पोळी जास्त खाली वर झालं, भुमरेचं 70चं मिटलं म्हणे काय, पण त्यांना माहित नाही आम्हाला कुठं जायचं होतं. 70 सीट मी थोडं बोलायला लागलो. खैरे मला म्हणे काय बोलवायला? मला मातोश्रीचे पानं नसतं तो बोलवायला काय. ते बरोबर चांगलं करून घ्या म्हणे. मला चांगलंच करतो आम्ही, थांबा थोडं तुम्ही काय. आणि मग 70 सीट म्हणे मी थोडा जाऊन येतो. मला तुम्ही जाऊन या. मग त्याच्यानंतर बोलणारे म्हणे मी काय करू? मला थांबा. राजपूत म्हणे मी मंत्रालयात जाऊन येतो. सर ते राजपूत मी सोबतच होता आमच्या. ते हुकला कसा आमच्यातून, तो मंत्रालयात गेला आणि त्याचा फोन लागाना, तो येतो येतो आणि आम्ही तुम्ही म्हणले लवकर निघा म्हणून आम्ही निघलो आणि तो मागं गुतला त्यांच्या तावडीत सापडला काय. नाही तर तो सुद्धा आमच्याच गाडीत होता. मला सांगायचं की साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही हाय तितके निघा. साहेब आम्ही विचारलं नाही कुठं निघायचं, तुम्ही नुसतं म्हणले ठाण्याला चला, ठाण्याला पुढं व्हा. साहेब आमची हिंमत व्हायना तुम्हाला आणखीन विचारायची. धाब्यात थांबलो आपण, प्रकाशराव आंबेडकर आपण होतो, बालाजी होता. मला साहेब पुढे झालं तर तुम्ही नुसतं म्हणजे पुढे चला. 70 सीट मला म्हणे चालायचं पुढं. मला पुढं, मला मी नाही विचार 70 सीट हुशार. तेव्हा साहेबांनी सांगितलं भुमरे मामाच्या गाडीत बसायचं, ते तिकडे गाडी तिकडे जायचं काय. मला विचारता आहे ना. पण साहेब आम्ही रस्त्यानं चाललो. रस्त्यानं चालल्याच्या नंतर आम्ही हा विचार नाही केला. 50 लोकांना आम्ही 50 लोकांनी ठरवलं. मला एका पुढऱ्याचा दुसऱ्या दिवशी चांगल्या पुढऱ्याचा फोन आला महाराष्ट्राच्या. ते भुमरे साहेब तुमचं पद जाईल. मला माझं पद गेलं तरी चालतं, ते तुमची आमदारकी जाईल. म्हणजे माझी आमदारकी गेली तरी चालतं, पण आम्ही शिंदे साहेबाला मुख्यमंत्री केल्याशिवाय माझं पद महत्वाचं नाही, शिंदे साहेब महत्वाचे आपल्याला काय. असे भुमरे किती तयार होते, पण शिंदे साहेबासारखा माणूस तयार नाही व्हायचा काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.